धुळे जिल्हा ग्रंथालयाचे वार्षिक अधिवेशन नागेश्वर येथे 11 जानेवारीला होणार. काही आबासाहेब द.र. पाटील सार्वजनिक वाचनालय दोंदे यांच्या वतीने शिरपूर तालुक्यातील नागेश्वर संस्था अजनाड बंगला तालुका शिरपूर येथे धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे 47वे वार्षिक अधिवेशन दिनांक 11 जानेवारी रोजी होत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिरपूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या हस्ते होणार. अध्यक्षस्थानी नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता परदेशी, मुख्य अतिथी म्हणून शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीराम पावरा, नागेश्वर संस्थाचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी जीप सदस्य डॉक्टर तुषार रंदे, माजी जीप उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिरपूर तालुक्याचे तहसीलदार महेंद्र माळी, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राज गोपाल भंडारी, कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूरचे सभापती के.डी. पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील व प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसभापती संजय पाटील, माजी जीप सदस्य बाई पावरा, राज्य ग्रंथालय संघाचे संचालक अनिल सोनवणे, जिल्हा ग्रंथालय निरीक्षक आत्माराम खंडीकर, नाशिक विभागीय संघाचे संचालक डॉक्टर राहुल महिरे, दोंदेचे सरपंच राहुल चौधरी, अजनाड बंगल्याचे सरपंच दरबार जाधव, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश भदाने, कार्यवाहक रोहिदास हाके, कोषाध्यक्ष राजसिंग देशमुख, सहकोषाध्यक्ष भरत रोकडे, आडेचे पोलीस पाटील राजकिरण राजपूत, माजी जीप सदस्य ओंकार जाधव असतील. प्रमुख वक्ता म्हणून संघाचे महत्व एच.एम. पाटील कन्या महाविद्यालयाचे डॉक्टर एस.एम. पाटील, वाचनाने सर्वांगीण विकास होतो माध्यमिक विद्यालय तराडीचे मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण, वाचनालयाचा जमा खर्च ग्रंथ तज्ञ प्रमोद वाणी असतील. कार्यक्रमात ग्रंथ दिंडी, प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन, मार्गदर्शन कार्यक्रम, जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी वाचक प्रेमी यांनी अधिवेशनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक तथा तालुका अध्यक्ष श्रवण पाटील व जिल्हा आणि तालुका ग्रंथालय संघ पदाधिकारी यांनी केले.